पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पोलीस परवानगीबाबत सकारात्मक विचार करतील फडणवीसांकडून जरांगेंच्या आंदोलनासाठी वेळ वाढवून देण्याचे संकेत। कोर्टाच्या नियमानुसार संध्याकाळी 6 पर्यंतच आंदोलनाची परवानगी। ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगेंचं आमरण उपोषण। गोळ्या घातल्या तरी 1 इंचही मागे हटणार नाही, जेलमध्ये टाकलं तरी उपोषण करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा ओबीसी भांडण लावण्याचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचंच तोंड भाजेल, फडणवीसांची विरोधकांवर टीका। तर सोयीची भूमिका घेणाऱ्या पक्षांनी ठाम भूमिका घ्या, फडणवीसांचं विधान। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्याइतपत वेळ का येऊ दिली? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळामध्ये मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं, फडणवीसांचं आव्हान। सीएसएमटीसह चर्चगेट रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी। सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं, जरांगेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आंदोलकांच्या वाहनांची माहिती घेतली। आतापर्यंत किती गाड्या आल्यात आणि किती गाड्या येणार या संदर्भात अजित पवार यांच्याकडून विचारणा। राधाकृष्ण विखे पाटील मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनाबाबत विखे पाटील फडणवीसांना भेटणार। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंसोबत आजच चर्चा करण्याची शक्यता। न्यायासाठी मराठी मुंबईत नाही तर सुरत गुवाहाटीला जाणार का? चड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांना टोला। उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी। मराठा समाजाच्या आंदोलनाची सामनातून टिंगल केली। ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाहीत, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ, प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। जरांगेंच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न, अजित पवारांचे आमदार खासदारही सामील। लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा। आमदार खासदार यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर भगरे यांच्यासह बजरंग सोनवणे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, अभिजित पाटील जरांगे यांच्या भेटीला। आझाद मैदानामध्ये 5000 लोकांची मर्यादा ओलांडल्यानं सदावर्तींची जरांगेंच्या विरोधात तक्रार। जरांगेंसह त्यांना समर्थन देणाऱ्या उद्धव ठाकरे, बजरंग सोनवणे, क्षीरसागरांसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुसळधार पावसानंतर आझाद मैदानावर चिखलाचं साम्राज्य, मात्र पावसातही मराठा आंदोलकांचा उत्साह कायम। आरक्षणाशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांचा निर्धार। आझाद मैदानामध्ये मराठा बांधवांची तुफान गर्दी। 1 मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा। आंदोलकांनी 5000 लोकांची मर्यादा ओलांडली। राज्यामधील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल। फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या सूचना। गरज असते तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच नाकारलं पाहिजे। पी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून फडणवीसांनाच फोन करणार, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। विविध देशांच्या दूतावासातील महावाणिज्य दूतांकडून वर्षा निवासस्थानी बाप्पाचं दर्शन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी बाप्पाची आरती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नांदेडमधील पूर स्थितीचा आढावा। 5000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। छत्रपती संभाजीनगरमधून लष्कराच्या तुकडीचं पाचारण, फडणवीसांची माहिती। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।